कोणालाही घाबरत नाही। तुम्ही 2-2.5 वर्षापूर्वी पाहिलं, 2-2.5 वर्षापूर्वी पाहिलं, या राज्याने नाही, देशाने नाही, जगातल्या 32 देशांनी त्याची नोंद घेतली। आज इथं आपले सुभाष बने आले, त्याचबरोबर जाधव आले, बाळासाहेब जाधव आणि महाडिक आले, बरोबर। त्यांचं मगाशी तुम्ही स्वागत केलंय। आणि राजन साळवी देखील, ते खरं म्हणजे 2.5 वर्षापूर्वीच यायला पाहिजे होते, पण ते राहिले तिकडे। जाऊ द्या, योगायोग लागतो। आणि तेही राजन साळवी आणि त्यांचा परिवार देखील शिवसेनेमध्ये आला। आणि खऱ्या अर्थाने या कोकणामध्ये एकापेक्षा एक चांगले कार्यकर्ते शिवसेनेमध्ये काय येतात। खऱ्या अर्थाने ज्या पक्षाच्या विचारांनाच वाळवी लागली आहे, तिथं कसा राहील राजन साळवी? तो याला शिवसेनेमध्ये। हे लोक काय येत आहेत त्याचा विचार मी त्यांचं स्वागत करतोय, परंतु मला शिव्या देण्यापेक्षा, माझ्यावर आरोप करण्यापेक्षा हे लोक का तुम्हाला सोडतायत याचा विचार करा, याचं आत्मपरीक्षण करा, आत्मचिंतन करा। म्हणाले आम्ही आता आमचे लोक घेतले तर आम्ही डोकी फोडू। अरे डोकी फोडायला कोण आहे तिकडे? हातात मनगटात ताकद लागते, जोश लागतो। मला आठवत आहे शोले मधला डायलॉग आसरानीचा, बोले इधर आधे इधर जाओ, आधे उधर जाओ, बाकी मेरे पीछे आओ। रामदास भाई पीछे देखेगा तो कोई नहीं है, कशाला उगाच फुकाच्या बाता मारताय? आणि म्हणून दाढीने तो तुम्हाला अगोदरच कमाल दाखवलेली आहे। होती दाढी म्हणून उद्ध्वस्त झाली तुमची महाराष्ट्र विरोधी आघाडी आणि सुरू झाली विकासाची गाडी। हे या दाढीने तुम्हाला 2.5 वर्षापूर्वी दाखवले। कशाला माझ्या नादाला लागता? मी कुणाच्या नादाला लागत नाही, मी कुणालाही अडवा येत नाही। आणि मी आरोपाला आरोपाने उत्तर देत नाही, तर आरोपाला हा एकनाथ शिंदे कामातून उत्तर देणार, या राज्याचा विकास करणार। आणि माझ्या लाडक्या बहिणींना मी सांगतो, ज्या माझ्या लाडक्या बहिणींची योजना जी केली आहे, इतर ज्या योजना केल्या, कुठली योजना बंद होणार नाही, ही खात्री आपण बाळगा। कारण आम्ही खोटी आश्वासनं देणार नाही, जे आम्ही बोलणार ते करून दाखवणार। बाळासाहेब म्हणायचे, एकदा शब्द देताना 10 नाही 100 वेळा विचार करा। आम्ही पूर्ण विचार करून आपल्या योजना सुरू केलेल्या आहेत आणि आपण भरभरून मतांचा वर्षाव या ठिकाणी केलाय। म्हणून आपल्याला मी मनापासून शुभेच्छा देतो। खरं म्हणजे उदय सामंत, किरण सामंत इकडे आहेत, हे सगळेच लोक इथं आहेत, सगळे आमदार आहेत। इथं आपल्या रामदासबाईंचा छावा योगेश कदम आहे, कदम कदम बढाए जा, असं काम त्याचं चालू आहे। मी सांगितलं त्याला, मी उदय सामंतला सांगितलं, तुमच्याकडे जी खाती आहेत, या खात्याच्या तुमच्या विभागामध्ये तुम्ही ज्या ज्या ठिकाणी आवश्यक त्या ठिकाणी भेटी द्या। मंत्रालयात बसून राहता कामा नये, थेट लोकांमध्ये गेलं पाहिजे, लोकांना ऐकलं पाहिजे, संवाद साधला पाहिजे, त्यांच्या अडचणी समजून सोडवल्या पाहिजे। तात्काळ सगळे मंत्री लोकांमध्ये जाऊ लागले। का घरात बसून राज्य चालवता येतं? हे तर मी नाही म्हणत, पवार साहेबांनी त्यांच्या पुस्तकात लिहिलेलं आहे, घरात बसून पक्ष चालवता येत नाही, फेसबुक लाईव्ह करून पक्ष चालवता येत नाही, राज्य चालवता येत नाही। त्याला फेस टू फेस लोकांमध्ये जावं लागतं, लोकांमध्ये संवाद साधावा लागतो, बांधावर जावं लागतं, शेतकऱ्यांना भेटावं लागतं, सर्वसामान्य लोकांच्या अडीअडचणी समजून घ्याव्या लागतात। हा एकनाथ शिंदे शेतकऱ्याचा मुलगा, सर्वसामान्य परिवारातून आम्ही आलो। ही शिवसेना मोठी करण्यामध्ये रामदासबाई, दाने साहेब, इतर आपले नेते, या सर्व कार्यकर्त्यांनी शिवसेना मोठी केली। घरादारावर तुळशी पत्र ठेवलं, केसेस अंगावर घेतल्या, तेव्हा शिवसेना मोठी झाली। सोन्याचा चमचा घेऊन आम्ही जन्माला आलो नाही,
परंतु सर्वसामान्य माणसाच्या जीवनामध्ये सोन्याचे दिवस आणण्यास